28 वर्ष लढली पण अखेर जिंकली. अहिल्यानगरच्या शिक्षिकेला मुंबई हायकोर्टातून मोठा दिलासा. अहिल्यानगर मधील एका महिला शिक्षिकेला 28 वर्षानंतर न्याय मिळालेला आहे. तिने जवळपास 3 दशक कोर्टाच्या पायऱ्या झिजवल्यात आणि अखेर तिने आपलं हक्क घेतलंच. नेमकं काय आहे हे प्रकरण, चला जाणून घेऊया. पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा. मंडळी, अहिल्यानगरच्या पणसवाडी येथील श्री हनुमान ग्रामीण विकास व संशोधन मंडळाच्या शाळेत मंगला गंगाधर बोडखे, सध्याचे नाव मंगला जनार्दन नेहुळ, यांची 14 जून 1992 रोजी शिक्षिका म्हणून नियुक्ती झाली. 3 वर्षानंतर त्यांची शेवगावहून नेवासा येथे बदली झाली. मात्र बदलीच्या ठिकाणी रुजू न झाल्याचा दावा करत व्यवस्थापनेने 15 जून 1955 रोजी कोणतीही विभागीय चौकशी न करता त्यांना सेवेतून काढले. मंगला यांनी शाळा न्यायाधिकरणात दाद मागितली. त्यांच्या बाजूने निकाल लागला. त्यानंतर संस्था चालकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. अखेर 28 वर्षानंतर उच्च न्यायालयाने व्यवस्थापनेची कारवाई बेकायदेशीर ठरवली. न्यायालयाने 50% थकीत वेतन, संपूर्ण सेवा पेन्शनसाठी ग्राह्य धरणे आणि मानसिक त्रासासाठी 25,000 रुपये न्यायालयीन खर्च देण्याचे आदेश दिलेत.